काय 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 मला कळत नाही ते तर मला माहित नाही सर. ते माझ्याकडे आले होते, 3 मीटिंग झालेल्या, मी माझ्या अटी काही ठेवल्या होत्या, त्यांनी त्या मान्यही केल्या होत्या. इव्हन माझ्या आजारपणाची, कारण मला आत्ताच मी आजारातून उठले होते आणि मला आराम करायला वेळ भेटला नव्हता, तर मी त्यांना माझ्या आजारपणाचंही सांगितलं होतं की मी नाही आहे फिजिकली फिट ह्यासाठी. ते बोलले नाही नाही ताई, आम्ही सगळी काळजी करू. काळजी तर काही केली नाही. 2 दिवसांनी मला इंजेक्शन दिले जेव्हा मी मरत होते, जेव्हा मी शेवटच्या दारात पोहोचली होती. कारण माझं हल्ली असं झालं होतं की माझा ऑक्सिजन ड्रॉप होत होता, तर 2 दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. मी जेव्हा रडत होते जोरजोरात, माझ्या हेल्थची काही काळजी घेतलेली नाहीये. म्हणजे जे प्रॉमिस केले होते तेही त्यांनी पूर्ण केलेले नाहीये. माझं बोलणं झालं होतं, पण जे आहेत तिथले, आता मला त्यांची नावं तर नाही सांगता येणार, माहित पण नाहीये. त्या लोकांचं असं होतं की कशाला ताई तुम्ही बोलले, का बोलले, तुम्ही रनरअपच्या ह्याच्यामध्ये होते, सगळ्यात जास्त मत तुम्हाला होतं, तुमच्या बरोबरीला सुद्धा मत नव्हतं कुणाचं, अर्ध्याला अर्ध सुद्धा वोटिंग नव्हते तुमचा. म्हणजे ह्या सीझनचा टीआरपी तुमच्यामुळे, जो 6 सीझनला जेवढा टीआरपी नव्हता आणि ज्यांच्या फिनालेला टीआरपी नव्हता तो पहिल्या आठवड्यात टीआरपी होता, तर तुम्ही असं का केलं. तर मी तेव्हाही त्यांना समजून सांगत होते की बाबा तू जर मला पूर्ण ऐकतच नाहीये आणि तू तुझं मत देतोय, तर मी तुला उत्तर नाही देऊ शकत या गोष्टीमध्ये. तुम्हाला ऐक तर खरं. एक असतं ना की तुम्ही एखादा वक्ता ऐकताय, तर तुम्ही फुल स्टॉप पर्यंत ऐकून घेत असता. आता जसं आपलं झालं, तुम्ही मला ऐकून घेतलं आणि त्यावरती तुम्ही प्रश्न केले. तुम्ही जर मला मध्येच हटकलं असतं तर ना तुम्हाला कळलं असतं ना मला कळलं असतं, हा गोंगाट काहीतरी वेगळाच चालू झाला असता. ऐकणं प्रचंड गरजेचं आहे. ज्याला बोलायचंय त्यांनी ऐकणं प्रचंड गरजेचं असतं. सर हे बघा, त्यांना आता आपण टाइम देतोय. एक तर तुम्ही ते सगळे फुटेज बाहेर काढा. माझ्या इज्जतीवरती जे आलंय ते तुम्हीच एक तुमच्या लेवलला जर असेल, एक सहमतीने जर होत असेल तर ठीक, पुढची कारवाई मग बघून घेऊ. सर मला जेव्हा सांगण्यात आलं होतं, मला जेव्हा सांगितलं होतं, तेव्हा मला हेच सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या कला, तुमचे विचार तिथे मांडू शकता. असं तर काही होत नाही, हालाकी असं काहीही होत नाही. भलताच माणूस बाहेर निघून येतो, महाराष्ट्र मग त्याच्याच मागे लागला असतो की अरे हे असं काय, ही भांडती, अरे ही हे बोलली, अरे ती ते बोलली. आणि जो माणूस खरंच आपले मत मांडायला तिथे येतोय त्याला ते मत मांडू देत नाही, त्याच्या फुटेजच कट करतो, मग ते बाहेरच जाऊ देत नाहीत. मग असं आहे. हा तुम्ही ज्यावेळी प्रभू शेळके सोबत भांडण झालं होतं, प्रभू शेळके सुद्धा हा एक आपला बहुजन समाजाचा आहे, तर त्यांनी तुमच्यासोबत काही हे केलं का, डिस्कशन केलं का. सर कसं असतं ना, आमच्याही जातीमध्ये मनुवादी विचारांचे लोक आहे, ही विचारधारा आहे. जातीचं काही घेणं देणं नाहीये इथं, जातीचं घेणं देणंच नाहीये. विचारधारा कुठेही पनपते, मनुवादी विचारधारा कुठेही पनपते, ती आमच्याही जातीत आहे. मी तर खरं सांगते, आमच्याही जातीत मनुवादी विचारधारा आहे. याचा जातीशी काहीही संबंध नाही, पण याचा जातीची काहीही संबंध नाही. पण मी तिथं जी गेली होती ते मी प्रॉपर वैचारिक विचारवंतांना सांगणारी मुलगी म्हणून गेली होती. मी कुठली सेलिब्रिटी म्हणून गेली नव्हती. बाकीचे आले असतील सेलिब्रिटीज म्हणून, पण मी एक महाराष्ट्राची लाडकी, महाराष्ट्राची वाघीण आणि वैचारिक मुद्द्यांवरती आणि जे ज्वलंत मुद्दे त्याच्यावरती भाष्य करणारी मुलगी म्हणून मी तिथं गेले होते. मी कुठली जात, धर्म, पंथ घेऊन तिथं गेली नव्हती. आता तुम्ही जे नाव घेतलं, मला खरंच माहित नव्हतं ते काय आहे, पण त्यांचं आणि माझं असं काहीही बोलणं झालं नाही. हा, नाही सध्या तरी आमचं तसं काय म्हणणं नाहीये. कोण फोटो भरत असेल त्यांना भरू दे, आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं आहे, मी मागाशी स्पष्ट केलेलं आहे की लोकांचा सिनेमा चळवळ म्हणून आम्ही अशी मागणी करतोय. ते संविधान हा शब्द का नाही उच्चारायचा, का नाही त्याला हे त्यांनी आधी स्पष्ट केलं पाहिजे. कारण त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. संविधान विरोधी लोक म्हणजे देशद्रोही लोक, म्हणजे ते चॅनल त्या देशद्रोही विचारांसाठी जर काम करत असेल
तर त्याच्यावर काय करायचं पुढे येणारा काळ ठरवेलच. तुर्तास आम्ही त्यांना वेळ देत आहोत की त्यांनी याची स्पष्टीकरण करावं, खुलासा करावा की ते संविधानात का नाही म्हणतात हा आहे. दुसरं, दिव्या शिंदेच्या बाबतीत जो भेदभाव करण्यात आलाय, जो पक्षपात करण्यात आलेला आहे, त्याच्यावर त्यांचं आता काय म्हणणं आहे. म्हणजे मग चळवळीच्या पद्धतीने उत्तर द्यावं की ते लगेच उत्तर देणार आहेत, हा प्रश्न आहे. आणि माध्यमांनी ते दिव्या शिंदेना विचारलं की तुम्ही नेमकं काय झालं, तर त्यांनी ते सांगितलेलं आहे. आता माध्यमांनी चॅनलला विचारावं की त्यांचं म्हणणं आता काय आहे. ते कोंबडी बोलणं एकदम ते मग अशा याचे उत्तर द्यायला आमच्याकडे भरपूर लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, मित्र आहेत, ते उत्तर देतात. एक मुद्दा असाही आहे की मी बाहेर आल्यानंतर एक व्यक्तीची बाईट बघितली ज्याच्यामध्ये त्या म्हणतात आहे की मला माहित नव्हतं दिव्याचं बॅकग्राऊंड काय, मला खरंच माहित नाही या शब्दांचा अर्थ काय होतो, तुम्ही मला सांगा, मलाही कळू द्या. त्यांचं असं स्टेटमेंट आहे बिग बॉसला की आम्हाला माहित नाही दिव्याचं बॅकग्राऊंड काय. म्हणजे जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला तुझं करिअर बर्बाद करेल, जेव्हा पॉइंट आउट करून बोलतो ती धमकी नसते. तो माणूस 2 दिवस टेन्शन मध्ये आहे की ही काय करणार आहे, आणि त्याच्यानंतर कन्फेशन रूम मधून आल्यानंतर त्यांचे सेंटेन्स बदलले जातात की जोपर्यंत तू घरात आहे तोपर्यंत मी तुझं आयुष्य बर्बाद करेन. म्हणजे एखाद्याने हापापूनच मरायचं का की हा काय करणार आहे म्हणून. मग ते घरात असो किंवा बाहेर असो, करिअर बर्बाद करील याचा प्रचंड वेगळा अर्थ होतो जसा मला समजतो. मग समोरचा व्यक्ती काहीही करू शकतो त्यासाठी. मग तुम्ही जेव्हा क्लॅरिफिकेशन देता 2 दिवसानंतर की माझं असं होतं की खेळामध्ये मी करिअर बर्बाद करणार किंवा काय करणार, ही धमकी वाटत नाहीये, ही धमकी कुणालाही वाटत नाही. आणि ज्यावेळेस समोरच्या माणसाकडून मला घराच्या बाहेर घेऊन आल्यानंतर हे येतं की मला दिव्याचं बॅकग्राऊंड माहित नव्हतं, याचा अर्थ काय होतो नेमकी. म्हणजे तुमचा पॉइंट जातोय कुठं मला अजूनही कळत नाही. तुम्हाला जातीवरच जायचंय का. मला महाराष्ट्राला हे सांगू इच्छित आहे, ही माझी जबाबदारी आहे. हे इथे बसलेल्यांची कुणाचीच जबाबदारी या शब्दांची, ही माझी जबाबदारी. जर तुम्हाला जातीवरच जायचंय तर आम्हाला तसं सांगून ठेवा, मग आम्ही जातीवरच जाऊ. खरंच सांगते, आम्ही वैतागलोय, अक्षरशः वैताग आलाय या गोष्टींचा की पेज उघडलं की नुसतीच जात दिसतीये, कुठं काही करायला गेलं की नुसतीच जात दिसतीये. कुणी चांगल्या मार्कांनी पास झाला, अरे आरक्षण भेटलं असेल, अरे कुणी ह्याच्यामध्ये आला, अरे हा अॅट्रॉसिटी टाकेल. तुम्ही आम्हाला माणूस म्हणून कधी वागवणार आहे. तुम्ही आम्हाला त्या जातीच्या पलड्यात न ठेवता बाहेर आम्हाला माणूस म्हणून कधी वागवणार आहे. आणि मग तुम्ही आमच्याकडून ही अपेक्षा करा की हे जातमध्ये, आम्ही जातमध्ये कधी आणलेच नाही, तो आमचा स्वाभिमान आहे हे नक्की, पण आम्ही त्या गोष्टी वारंवार मध्ये घेऊन नाही आलोय. आंदोलनं असू, प्रत्येक माणसासाठी पॅन्थरने आंदोलनं केलेली आहेत, प्रत्येक धर्मासाठी आंदोलनं केली. आमचा मोटोच आहे की जिथं जिथं अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करू. मग कुठल्याही जातीसाठी असो, कुठल्याही धर्मासाठी असो, कुठल्याही पंथासाठी असो. मग आम्ही आमच्या कधी जातीवरती खेळलोच नाहीये. मग तुम्ही का हा वारंवार मुद्दा आणताय. आणि राहिल्या गोष्टी माझ्या बॅकग्राऊंडच्या, तर प्रचंड भारी बॅकग्राऊंड आहे माझा, ज्या बॅकग्राऊंडला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, अण्णाभाऊ साठेंची लेखणी, महात्मा ज्योतिबा फुलेंची कणखर लेखणी, राजश्री शाहू महाराजांची मैत्री, इतक्या सगळ्या गोष्टी लाभलेल्या आहेत. बिरसा मुंडांसारखे विचार मला लाभलेत. हेच माझं बॅकग्राऊंड आहे. मला अजून एक गोष्ट महाराष्ट्राच्या जे माझ्या वयातले मुलं आहेत त्यांना सांगायचे, बघ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इतिहास विसरून चालणार नाही, इतिहास विसरून चालणार नाही. 4 ओळी मी त्यांच्यासाठी लिहिल्या होत्या, ज्या मी तेव्हाही बोलले बिग बॉसच्या घरामध्ये. त्यांनी त्या दाखवल्या नाही की मर्द रांगडा मातीचा तू, स्वाभिमानी मूल निवासी आहे, मान तुझी तलवार आणि स्वाभिमान तुझी राणी आहे, झेलून अपमानाचे धडे ही छाती तुझी निधडी आहे, ऊठ रणांगणात हे मैदान आता तुझंच आहे, फरक फक्त इतकाच ही लढाई तुझी तुझ्याशीच आहे. हे आपल्या लोकांना कधी कळणार आहे, हे कधी आपण आपल्या युथला सांगणार आहे. त्यातली एखादी मुलगी जर येते तर त्याच्यातही तुम्ही माझ्यावरती एलिगेशन्स लावताय की मी तलवार घेऊन चालले. अरे तलवार माझ्यासाठी काय आहे, किंवा माझा जो ऐकणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी काय. वैचारिक माणूस जेव्हा तलवारीची उपमा देतो तर ती उपमा दिली कुणाला गेली हे बघा ना आधी. इतकंच मला सांगायचं.